नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इन्स्टंट 10 मिनिटात होणारी अशी चटपटी भेंडी पाहणार आहोत। तर यासाठी साहित्य लागणारे चिरलेली भेंडी, 1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडासा दाण्याचा कूट, अर्थातच ठेचलेला लसूण आणि हिंग। तर पहा, मी इथं भेंडी अशी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। शक्यतो धुतल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटांना करायला घ्यायची, त्यामुळे काय होतं ना, तर तुम्हाला क्रंची जर भेंडी करायची असेल तर ती फारसं त्याच्यामध्ये चिकटपणा हा राहत नाही। तर इथे सर्वात आधी मी त्याची देठ काढून घेते। देठ आणि शेवटचा जो भाग आहे तो मी असा काढून घेते आणि भेंडी आपल्याला व्यवस्थित अशी चिरून घ्यायची आहे। भेंडी चिरताना त्याची कन्सिस्टन्सी मीडियम ठेवायची, खूप बारीक पातळ पण नाही चिरायची किंवा खूप जाडही आपल्याला चिरायची नाहीये। तर पहा, आता आपण भेंडी आपली इथे चिरून झालेली आहे। आता आपण एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे आणि फोडणीची तयारी करणार आहे। मी एक छोटासा इथे लसणाचा छोटासा एक तुकडा टाकून बघणार आहे की आपलं तेल गरम झालेलं आहे का। तर पहा, छान उकळी आलेली आहे। मी इथे आता लसूण टाकून घेणार आहे। लसूण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। लसूणी भेंडी आहे, मस्त लागते, फारसं काही उग्र वगैरे लागत नाही, फक्त तो छान तुम्हाला गुलाबीसर रंगावरती असा परतून घ्यायचा आहे। आता लसूण परतत असतानाच त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा बेसन घालून घ्यायचं आहे। तर बेसन हे लसणासोबतच छान असं गुलाबी रंगावर होतं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तेलात बेसन फ्राय केलं तर ते तुम्हाला त्याचा कुठलाही कच्चा असा फ्लेवर येणार नाही। तर आता आपल्याला यामध्ये लसणामध्येच एक 2 ते 3 मिनिटं थोडंसं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही म्हणाल की लसूण जळत नाही का, तर नाही, लसूण जळत नाही, बेसनलाही छानसा फ्लेवर येतो। आणि आता शेवटी तुम्हाला एक चिमूटभर आपण हिंग घेतली होती ती, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे। तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। शक्यतो मी 1 ते 2 चमचेच तिखट टाकते, कारण भेंडीचं पावशेर भेंडीला 1.5 ते 2 चमचे तिखट हे खूप होतं। आता यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली भेंडी होती ती मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला आता छानशी ही अशी परतून घ्यायची आहे। तर भेंडी आता आपली व्यवस्थित परतून झालेली आहे। तर यामध्ये पुढची स्टेप तर तुम्ही मीठ घालून ही भाजी इतपतच करून खाऊ शकता। ही अशा पद्धतीने खूप छान लागते। पहा, मी आता शेवटी यामध्ये मीठ घालून घेणार आहे। मीठ हे शेवटी घालायचे, त्यानं काय होतं ना, भेंडी मऊ पडत नाही आणि अशी मस्त कुरकुरीत अशी ही भेंडी होते। परंतु आता यामध्ये जर तुम्हाला थोडीशी वाढीची करायची असेल, डब्याला जर न्यायची असेल, तर यामध्ये आपण काय करू शकतो की तुम्ही शेंगदाण्याचा थोडासा यामध्ये कूट घालून घ्यायचा आहे। मी इथे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आता यामध्ये घालून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, कूट घालायच्या अगोदर तुम्हाला भेंडी ही व्यवस्थित फ्राय करून ती शिजली असल्याची खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। कुटाचं प्रमाण हे शक्यतो तुमच्या आवडीनुसार असावं आणि अगदी 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून आपल्याला इथे कडेनं पाणी सोडायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। अगदी कूट थोडासा जमून यावा, शिजून यावा, म्हणून आपण यामध्ये अगदी छोटेसे 2 टेबलस्पून यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा भेंडी तुम्हाला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय। तर झाकण ठेवून अगदी मोजून तुम्हाला 10 मिनिटे याला वाफ काढून घ्यायची आहे। मस्त आणि अशी भन्नाट होते। तर पहा, इथं मस्त आपली भेंडी झालेली आहे आणि यावरती मी 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवलेला होता आणि मी याची वाफही काढून घेतलेली आहे।
तर मैत्रिणींनो, ही अशा पद्धतीनं भेंडी तुम्ही अगदी इन्स्टंट करू शकता। तुम्हाला घाईच्या वेळी तुम्ही रात्री ही भेंडी चिरून ठेवलीत आणि सकाळी अशी झटपट भेंडी केलीत तर डब्याला ही अत्यंत चविष्ट लागते। आणि नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, पद्धत आवडली असेल तर आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि तुमची जर काही नवीन पद्धत असेल, काही कल्पना असतील, आयडिया असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।